रानटी हा सिनेमा नावाप्रमाणेच रानटी आहे. हिंस्त्र असा सिनेमा आहे. जसं प्रत्येक माणसात एक जनावर असतं, हिंस्त्र जनावर असतं. प्रत्येक माणसं असतं, एक रानटीपणा असतो. पण जसं या आमच्या सिनेमाच्या टायटल प्रमाणे की काही असतात, काही बनतात. तर काही जे असतात ते कॅरेक्टर मी करतो. म्हणजे तो मुळातच रानटी आहे. आणि दुसऱ्यांचं चांगलं होतंय, वाईट होतंय हे काही तो बघत नाही. तो फक्त स्वतःच्या फायद्यासाठी हिंस्त्र होतो. आणि मग असं कॅरेक्टर, त्या कॅरेक्टरला संपवण्यासाठी काही बनतात. म्हणजे तो खरा चांगला माणूस असतो, मग ते बनतात ते कॅरेक्टर शरद करतोय. म्हणजे मी एक विलन करतोय, पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिका करतोय आणि शरद आणि तो हा असतातला संपवायचा प्रयत्न करतो. अशा प्रकारचा हा सिनेमा आहे. मराठीत अजूनपर्यंत ऍक्शन फिल्म आजपर्यंत आलेली नाही आहे. तर मला असं वाटतं की प्रेक्षक हा प्रयत्न नक्कीच स्वीकारतील. प्रत्येक रोल्स आव्हानात्मकच असतात. म्हणजे खलनायक असो, नायक असो, कुठलाही असो किंवा विनोदी असो, आव्हान असतं. फक्त काय, कधी अशा प्रकारचे रोल्स न केल्यामुळे मला त्याची एक मानसिकता, त्या विलन किंवा खलनायकाची मानसिकता काय असू शकते अशा प्रकारचा विचार करावा लागला. किंवा लोकांना किती राग येईल, माझा काय केलं तर लोकांना राग येईल, हा विचार मला करावा लागला. बाकी अभिनय असतो. आमचा रानटी हा सिनेमा समीर कक्कड दिग्दर्शित आणि पुनीत बालन प्रोड्यूस. रानटी हा सिनेमा 22 नोव्हेंबरला सगळ्या चित्रपटगृहात येतो. तर प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही नक्की आवर्जून हा सिनेमा पहा आणि त्या सिनेमाचा आनंद लुटा.